Welcome to my YouTube channel, Milin Academy. Today we learn English workshop 1.1 Be the Best from Class 8 Subject English. Read the words or names given below. पुढील शब्द किंवा नावे वाचा. Put the big size or bigger ones in the big circle and the smaller one in the small circle. म्हणजे मोठा आकार दर्शवणारे शब्द मोठ्या गोलात व लहान आकार दर्शवणारे शब्द लहान गोलात लिहा. वर्ड बाय वर्ड त्या वर्डची साईज बिग आहे की स्मॉल आहे ते आपण या ठिकाणी बघून जो वर्ड बिग असेल तो बिग सर्कलमध्ये आणि स्मॉल असेल तर स्मॉल सर्कलमध्ये आपण लिहूया. चला तर मग फर्स्ट वर्ड बघूया. मस्की. मस्की इज द नेम ऑफ फिश. मस्की हा एक मासा आहे आणि या माशाचा आकार हा मोठा असतो, त्याच्यामुळे आपल्याला मस्की हे एका बिग सर्कलमध्येच लिहावं लागेल. तुम्ही पोयममध्ये बघितलं असेल की पोयममध्ये पोएटने म्हटलंय इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. म्हणजे तुम्हाला जर मस्की होता नाही आलं तर तुम्ही कमीत कमी बास व्हा. म्हणजे तुम्हाला एक मोठा मस्की मासा जरी होता नाही आलं तर कमीत कमी छोटासा जो बास फिश आहे ते तरी तुम्ही कमीत कमी बना. नेक्स्ट वर्ड आहे ट्री. ट्री सुद्धा खूप उंच असतं, मोठं असतं, आकाराने खूप मोठं असतं, त्यामुळे ट्री हा देखील बिग सर्कलमध्येच आपल्याला लिहावे लागेल. त्यानंतर पाईन. पाईन ट्री आपण पोएममध्ये बघितलं असेल. पाईन ट्री हे खूप उंच अशा प्रकारचं वृक्ष आहे आणि ते पाईन ट्री उंच असल्या कारणाने त्या देखील आपल्याला बिग सर्कलमध्येच लिहावे लागेल. लेक. लेक मीन्स तळे. तळे हे देखील मोठं असतं, त्यामुळे या लेकला देखील आपल्याला या बिग सर्कलमध्येच लिहावं लागेल. नेक्स्ट वर्ड आहे बास. आपण या अगोदर बघितलं बास हा काय एक मासा आहे. इज द नेम ऑफ फिश आणि हा छोटा मासा आहे, मस्कीपेक्षा खूप तरी छोटा मासा आहे, त्यामुळे हा बास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्मॉल सर्कलमध्ये लिहावा लागेल. नेक्स्ट वर्ड आहे बुश. बुश म्हणजे छोटंसं झुडूप आणि झुडूप म्हटलं की ते छोटंच असतं, त्यामुळे ते देखील आपल्याला त्याची साईज छोटी असते, त्यामुळे ते स्मॉल सर्कलमध्येच आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. नेक्स्ट वर्ड आहे हायवे. हायवे आपल्याला माहिती आहे सर्वांना की हायवे म्हटलं की खूप लांब असा रस्ता, त्यामुळे हायवे हा वर्ड आपल्याला बिग सर्कलमध्येच लिहावे लागेल. नेक्स्ट वर्ड आहे स्क्रब. स्क्रब म्हणजे छोट्या झाडांनी आच्छादलेला एखादा प्रदेश, म्हणजे त्या ठिकाणी स्क्रब हे देखील त्याचा आकार देखील छोटा असतो, त्यामुळे आपल्याला हे स्मॉल सर्कलमध्येच स्क्रब लिहावं लागेल. नेक्स्ट वर्ड आहे रील. रील म्हणजे स्ट्रीम, म्हणजे एक छोटासा ओढा, नाला ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तो त्याचा आकार देखील कसा असतो छोटाच असतो, त्यामुळे ते देखील आपल्याला स्मॉल सर्कलमध्येच लिहावं लागेल. नेक्स्ट वर्ड आहे सन. आता सन म्हणजे सूर्य. आपल्याला माहिती आहे सूर्य हा खूप मोठा आहे, आकार त्याचा खूप भव्य दिव्य आहे, तो पूर्ण पृथ्वीला प्रकाश देतो, त्यामुळे त्याचा आकार खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो बिग सर्कलमध्येच लिहावं लागेल. त्यानंतर स्टार. स्टार आपण नाईटला स्टार बघतो, चांदण्या लुकझुक करणाऱ्या चांदण्या बघतो, त्याचा आकार हा छोटा आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण स्मॉल सर्कलमध्येच लिहावं लागेल. आणि लास्ट वर्ड जो आहे ट्रेल. ट्रेल म्हणजे एक नॅरो पाथ, अरुंद रस्ता. अरुंद रस्ता त्याचा अर्थच अरुंद रस्ता आहे, त्याच्यामुळे त्याचा आकार देखील हा छोटाच आहे, त्याच्यामुळे ट्रेल हा वर्ड आपल्याला स्मॉल सर्कलमध्येच लिहावा लागेल. क्वेश्चन नंबर सेकंड. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4. चार विद्यार्थ्यांचे ग्रुप्स करा. रीड इच स्टांजा इन द पोयम टर्न बाय टर्न. आणि पोयमचा एक स्टांजा प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रत्येक स्टांजा रीड करूया. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब by the side of the reel. Be a bush if you can't be a tree.
Next stanza. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. Next stanza. We can't all the captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's leisure to do, and the task you must do is the near. Last and fourth stanza. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. अशा पद्धतीने आपण या पोयमचं वाचन केलं आहे. तुम्ही देखील या पोयमची वाचनाची प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चन नंबर 3. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. पोयममधून आपल्याला रायमिंग वर्ड्सच्या पेअर्स शोधायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या पोयममधून रायमिंग वर्ड्स शोधूया. फर्स्ट स्टांजा बघूया. फर्स्ट स्टांजामध्ये लास्ट वर्ड आहे हिल आणि त्याची राईम पेअर्स आहे रील. जे हिल अँड रील ही राईम पेअर्स आहे. त्यानंतर बी अँड ट्री, जे बी आणि ट्री यांची एक राईम पेअर्स आहे. सेकंड स्टांजामध्ये ग्रास बास यांची एक राईम पेअर्स आहे. अँड मेक अँड लेक यांची एक राईम पेअर्स आहे. थर्ड स्टांजामध्ये क्रू डू यांची एक राईम पेअर आहे. त्यानंतर हिअर अँड नियर ही सेकंड राईम स्कीम आहे. अँड लास्ट फोर्थ स्टांजामध्ये ट्रेल फेल ही राईम स्कीम आहे. आणि त्यानंतर स्टार अँड आर ही लास्ट राईम स्कीम आहे. असं प्रत्येक स्टांजामध्ये 2-2 राईम पेअर्सच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोयम. पोयममधून योग्य ते ॲप्रोप्रिएट वर्ड्स किंवा फ्रेजेस घेऊन वाक्य पूर्ण करा. फर्स्ट वन इज डन फॉर यू. पहिलं तुमच्यासाठी करून दाखवलेलं आहे. फर्स्ट आहे इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. आता ह्या वर्ड्स किंवा जे फ्रेजेस आहेत ते आपल्याला आपल्या पोयममधूनच शोधायचे आहेत. सेकंड इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. थर्ड डॅश डॅश बी अ बास मीन्स if you are a muskie be a bass. Fourth, if you can't be a captain you can be in a crew. Fifth, dash dash be trail. If you can't be a highway be a trail. And last one, 6, if you can't be the sun be a star. या ठिकाणी ज्या लाईन्स दिलेल्या होत्या त्या पोयममधूनच आपल्याला कंप्लीट करायच्या होत्या. म्हणजे पोयममधून बघूनच आपण त्या लाईन्स कंप्लीट करू शकतो. तशा पद्धतीने आपण या लाईन्स या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 5. राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. खाली जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते ट्रू आहेत म्हणजे बरोबर आहेत की फॉल्स आहेत म्हणजे चुकीचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. फर्स्ट, ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम. म्हणजे प्रत्येकजण टीमचा कॅप्टन होऊच शकतो. दिस स्टेटमेंट आर फॉल्स. कारण प्रत्येकजण हा टीमचा कॅप्टन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सेंटेन्स जे आहेत हे स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे फॉल्स आहे. सेकंड सेंटेन्स अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. एक छोटासा गवताचा तुकडा पूर्ण हायवेला आनंदित बनवू शकतो. दिस स्टेटमेंट इज ट्रू. याचे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. कारण एक छोटासा ग्रास गवत जरी असेल तरी ते पूर्ण हायवेला आनंदी करू शकतो. थर्ड सेंटेन्स
वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपण जिंकणे किंवा हरणे हे आपल्या साईज किंवा आपल्या पोझिशनवरती अवलंबून असतं. स्टेटमेंट इज रॉंग. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे, कारण आपलं जिंकणे किंवा हरणे हे आपल्या साईज किंवा पोझिशनवरती कधीही डिपेंड राहत नाही. फोर्थ, अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. जे स्क्रब म्हणजे छोट्या झाडांनी आच्छादलेला जो प्रदेश असतो तो आपल्याला टेकड्यांच्या सर्वात उंच भागावरती सापडतो. हे स्टेटमेंट रॉंग आहे, फॉल्स आहे. फिफ्थ, इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. जर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर ते तुम्ही करू नका. इट स्टेटमेंट इज ट्रू. कारण जर एखादं काम आपल्याला महत्त्वाचं नाही आहे तर ते करण्याची आवश्यकता देखील नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. लास्ट 6 स्टेटमेंट, व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. जॉब कोणताही असो, काम कोणतंही असो, तुम्ही तुमचं उत्कृष्ट त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे 100% एफर्ट्स आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे. दिस स्टेटमेंट इज ट्रू. कारण कोणताही जॉब असेल, कोणतंही काम असेल तर त्यासाठी आपण आपले पूर्ण कष्ट त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. अशा पद्धतीने हे 1 to 6 स्टेटमेंट या ठिकाणी आपण बघितले. क्वेश्चन नंबर 6, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. खाली दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला पोएमचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. फर्स्ट, द टायटल ऑफ द पोएम. या पोएमचं टायटल द्यायचं आहे. द पोएम्स टायटल इज बी द बेस्ट. सेकंड, द पोएम इज रिटन बाय. ही पोएम कुणी लिहिलेली आहे? डॉगलस मॅलच. थर्ड, द पोएम हॅज डॅश डॅश स्टांजाज. द पोएम हॅज 4 स्टांजाज. या पोएमला 4 स्टांजा आहेत. इच स्टांजा हॅज डॅश डॅश लाईन्स. त्याच्या प्रत्येक स्टांजामध्ये टिंब लाईन्स आहेत, 4 लाईन्स. फोर्थ, द लाईन्स that rhyme in each stanza are first and second, third and fourth. या ज्या 4ही स्टांजांमध्ये आपल्याला राईम्स आढळतात. फिफ्थ, द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ. कवी मोठ्या गोष्टींची तुलना टिंबशी करतो, स्मॉल थिंग्सची लहान गोष्टींशी करतो. सिक्स्थ, डॅश डॅश इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. इफ यू कांट बी इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. इफ यू कॅन बी हे एक्सप्रेशन जे आहे या पोएममध्ये वारंवार रिपीट झालेलं आहे. लास्ट, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. कोणती लाईन माझ्या सदा आठवणीत राहील? बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. ही लाईन आपल्या सदैव लक्षात राहील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समधून कमेंट करून आम्हाला कळवा. आणि आमचा चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.